जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मिलिंद वाघमारे यांना मतदाराकडून वाढता प्रतिसाद। सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री मिलिंद लक्ष्मण वाघमारे यांच्या प्रचाराला वेग आला असून वाघमारे यांना मतदाराकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला दिसत आहे। मिलिंद वाघमारे यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत संवाद साधला। यावेळी मतदारांशी बोलताना वाघमारे यांनी रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी हित आणि महिला सबलीकरण या मूलभूत विषयांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करणार असल्याचा विश्वास देत मिलिंद वाघमारे यांनी मतदारांचा पाठिंबा मागितला। यावेळी प्रचार दरम्यान शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। 58 सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा गट यामार्फत मी धनुष्यबाण या चिन्हावर उभा आहे। 58 सैदापूर गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेनं मला धनुष्यबाण या चिन्हावर भरघोस मतदान करून काम करण्याची, जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी। त्यानंतर या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे कृष्णा पुलावर संरक्षण जाळी बसवावी, कारण दर आठवड्याला एखादी विद्यार्थिनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे। तर माझी प्रायोरिटी आहे की पहिलं काम हे कृष्णा नदीच्या पुलावर जाळी बसवणे। दुसरं काम असेल की कृष्णा कॅनालवर बरेच विद्यार्थ्यांची ये-जा होत असते। जवळजवळ 30,000 विद्यार्थी विद्यानगरमध्ये येत असतात। तर तिथे ट्रॅफिक कॉलेज सुटल्यानंतर किंवा भरण्याच्या वेळी भरपूर ट्रॅफिक असतं। तर तिथे सिग्नल व्हावा कृष्णा कॅनालवर आणि जनतेचे प्राण वाचावे, हा माझा मुख्य उद्देश आहे। तसेच गडाचा विकास पर्यटन स्थळ म्हणून व्हावा की तिथे जास्तीत जास्त पर्यटक येऊन स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, तसेच लोकांना मिरवणुका आणि देवदर्शन व्हावे, हा आमचा प्रमुख हेतू आहे। तसेच कृष्णा कॅनाल ते बनवडी फाटा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थिनी, महिला यांची ये-जा होत असते। परंतु विद्यार्थिनी आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाची गरज आहे, ते व्हावी आणि ते करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहे। तसेच जिल्हा परिषद सैदापूर गटामध्ये 24/7 सर्व गावांना स्वच्छ पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। तसेच सैदापूर गटामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याची पूर्तता आम्ही करणार आहे। तसेच MPSC UPSCचे अभ्यासिका करून जास्तीत जास्त अधिकार पदावर येथील स्थानिक जिल्हा परिषद गटातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी डिजिटल लायब्ररी आणि इतर उपक्रम, AI सारखे उपक्रम आम्ही जिल्हा परिषद गटामध्ये राबवणार आहोत। तसेच सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही सर्व शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या डिजिटल करणार आहे आणि त्यामध्ये AI हे नवीन इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये मी स्वतः मिलिंद लक्ष्मण वाघमारे, चिन्ह धनुष्यबाण, अनुक्रम नंबर 2 येथे धनुष्यबाण या चिन्हावर मत देऊन जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहे। भरघोस मताने विजयी करावे। तसेच सैदापूर गटामध्ये भाग्यश्री रोहित ठोंबरे या धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहेत, त्यांना मतदान करून सैदापूर गटामध्ये त्यांना भरघोस मताने विजयी करावे। तसेच हजारमाची गटामध्ये शीतल सागर कांबळे या धनुष्यबाण चिन्हावर उभे आहेत, त्यांनाही भरघोस मतदान करून विजय करावे ही जनतेला नम्र विनंती। आमचे मार्गदर्शक मिलिंद लक्ष्मण वाघमारे
हे उमेदवार म्हणून आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या परिसरामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. एक कुशल समाजसेवक अशी त्यांची या परिसरामध्ये ओळख आहे. लोकांशी चांगले सुधारायचे संबंध आहेत आणि तळमळीने काम करणारे असं आमचं नेतृत्व आहे. आता आम्ही या मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेचा एक जो उठाव आहे की मिलिंद वाघमारे यांना धनुष्यबाण या चिन्हावर निवडून द्यायचा असा निर्धार या परिसरातील जनतेने केलेला आहे. आणि जे उर्वरित या परिसरातील कामं आहेत, चांगली विकास कामं आहेत, ते शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाघमारे साहेब करतील तेवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द सांगतो. आपले उमेदवार मिलिंद लक्ष्मण वाघमारे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणा हा 2 नंबरचं चिन्ह आहे. याच्यावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आम्ही आवाहन करतो.